बारकू राऊत गावातलं एक पाप्याचं पितर, शिडशिडीत देहयष्टी, एक चालता बोलता अस्थिपिंजर, डोळ्याच्या खोबण्या झालेल्या, गालफाडाची हाडं वर आलेली, 4-2 दात मुखात, अंगावर मास्क कसलं ते नाहीच. वर आलेल्या गालफाडाच्या हाडांच्या मधोमध असलेलं टेकडीसारखं तरतरीत नाक. एरवी तोंडावर बसलेली माशी हलवायचं बळ नव्हतं, पण तो 4 पोरांचा बाप होता. घरची 2-2.5 एकर शेतीत तीत देखील तो काम करायचा नाही. पाऊस पडला की त्याची बायको, पोरं ज्वारी किंवा बाजरी पेरणी करायचे. खुरपणी, कुळवणी तेच करायचे. पीक तयार झालं की मळणी, उपपणी व्हायची, पण त्याआधीच अर्ध पीक मोगरीनं बडवून पिठाच्या गिरणीत गेलेलं असायचं. बारकू कामाला हात लावायचा नाही. त्याचं काम एकच, शेताच्या बांधाला 2 शेळ्या चारणं. घरात कधी तेल आहे तर मीठ नाही अशी अवस्था. त्यामुळं बायको पोरं सतत रोजंदारीवर काम करायचे, कसंबसं घर चालायचं. बनी बारकूची बायको. संसाराचा गाडा हाकणं हे तिचं काम. बारकू 2 शेरडं घेऊन शेतात तिच्या अवतीभोवती असायचा. तिथंही त्याला कोल्ह्याची, लांडग्याची भीती वाटायची, पण बनी जवळ असली की जीवात जीव यायचा. आठवड्याचा बाजारहाट, देणी घेणी ही कर्त्या पुरुषाची कामं सांभाळून बनी लग्न कार्याला देखील हजेरी लावायची. थोडक्यात राऊता घरची करती पुरुष तीच. गावात सगळे करते पुरुष तंबाखू खायचे, तशीच बनीही खायची. ती बिंदास्त बाप्यांमध्ये बसून हातावर तंबाखू चुना मळायची, चिमटीत धरून अलगद खालच्या ओठात धरायची, पुरुषांसारख्या पिंका मारायची. त्यामुळे काही मंडळी तिला बन्याबापू म्हणायचे. बारकू तिच्यापुढे गोगलगाय व्हायचा. असा हा बारकू एकदा लागिरला. भूताने हा काळी पैलवान का निवडला कुस्ती खेळायला, हेही गोडबंगालच. गावात रोजगार हमीची बांधबंदिस्तीची कामं चालू होती. दिवस उन्हाळ्याचे होते. गावाच्या सभोवार शेतात उतारावर बांधाला सरकारतर्फे ताली घातल्या जात होत्या. अशा तालींमुळे शेतातल्या पाण्याबरोबर वाहून जाणाऱ्या मातीला प्रतिबंध व्हायचा आणि शेताची झीज थांबायची. पाणी शेतात मुरायचं. या तालीच्या आतील बाजूला विशिष्ट मोजमाप असलेले चौकोनी खड्डे खणले जायचे आणि त्यातली माती तालीवर पडायची. सरकारी कर्मचारी खड्ड्याची लांबी, रुंदी, खोली मोजायचे आणि किती ब्रास माती तालीवर टाकली याचा हिशोब व्हायचा. त्या प्रमाणात मजुरीचे पैसे मिळायचे. बहुतेक लोक सकाळी लवकर कामावर जायचे आणि दुपारी उन्हाचा कहर वाढला की सुट्टी करायचे. कुठेतरी झाडाखाली बसून दशम्या सोडायचे, पाणी प्यायचे, थोडा वेळ सावलीला विश्रांती घ्यायची आणि ऊन उतरल्यावर पुन्हा काम सुरू करायचे. अशाच एका कामावर पोरांना घेऊन बनी जाऊ लागली. तिचा नवरा बारकू देखील त्यांच्या मदतीला जाऊ लागला. शेळ्या मोकळ्या रानात सोडल्या जायच्या. त्या बांधाचं वाळकं गवत, छोटी काटेरी झुडपे खायच्या. बारकू माती टाकण्याचं काम करायचा. खणायला टिकाव त्याच्यानं उचलायचाच नाही. बनी पदर खोचून माती खणायची. बारकू आणि त्याची पलटण माती घमेल्यात भरून टाकायची. बारकू अर्धे अर्धे घमेले भरून माती टाकायचा. दिवस माथ्यावर आला होता. ऊन रणरणू लागले होते. सकाळपासून माती खणून वाहून माणसे थकून गेली होती. तोंडाला कोरड पडू लागली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. बनीच्या माती खणणाऱ्या हातांनी असहकार पुकारला होता. वारा पडला होता, त्यामुळे घामाघूम व्हायला होत होते. तशात अंगावर सांडलेल्या माती घामात मिसळून बनी मातकट दिसत होती. बनीने काम थांबवलं. पोरांना आणि नवऱ्याला म्हणाली, भाकरी खायला चला, बाकीची माणसं कवाच गेली. मी आणि पोरं येरीवर जातो, चरवीत प्यायला गार पाणी काढतो. असं म्हणत बनी पोरांना घेऊन पुढे झाली. थोडी माती वर टाकायची बाकी होती. तेवढं काम झालं की बारकू जेवणाची सुट्टी करणार होता. विहिरीजवळच्या डेरेदार आंब्याच्या गार सावलीला बरीच माणसं भाकऱ्या खात बसली होती. तोंडी लावायला गप्पा होत्या. ज्यांच्या जेवणात सुकी भाजी, चटणी होती ते फडक्यावर किंवा हातावर भाकर ठेवून खात होते. बुक्कीने कांदे फुटत होते. कालवणवाले ॲल्युमिनियमच्या ताटलीत भाकरी कुस्करून तोंडाने फुर्र आवाज करत काला ओरपत होते. बायका वाढता वाढता खातही होत्या. 1-2 कुत्री समोर बसली होती. त्यांनाही कोरभर भाकरीचा तुकडा मिळत होता. भाकरी खाताना खुशीत येऊन ती शेपटी हलवत होती. भिका चोरग्याने ढेकळ देत हात धुतला. धोत्राला हात पुसून कोपरीच्या खिशातनं बिडीचं बंडल अन काडीपिटी काढली. बिडी शिलगावून धूर काढायचा अवकाश
तो त्याला बारकू खड्ड्यात पडल्यासारखा वाटला. मनात म्हणाला पाय घसरला असेल, पण बारकू पुन्हा पुन्हा खड्ड्यात पडत होता, पुन्हा उठत होता, पुन्हा पडत होता. आता तर तो उठून पैलवानासारखा पवित्र घेऊन शड्डू थोपटू लागला. भिकाला काय समजना, यो काडी पैलवान कुणाबरा कुस्ती खेळतोय. त्याला कळना हे भांग प्याल्यागत तेच तेच का करायला लागले. मध्येच दात ओठ दाबत पट काढल्यागत करायचं, मध्येच स्वतः उतानं पडायचा, मध्येच गुडघं मुडपत कोणाच्या तरी छाताडावर बसून त्याचं डोकं रेंगसतोय असा हावभाव करायचा. मध्येच कुस्ती जिंकल्यासारखं दोन्ही हात उंचावून एक पाय काटकोणात वर करत एका पायावर उड्या मारायचा. बाकीच्या लोकांच्याही हा प्रकार लक्षात यायला वेळ लागला नाही. बनीला वाटलं आपला नवरा लोकांना हसवत असावा, पण बराच वेळ झाला तरी बारकू कुस्ती खेळतच होता. हे पाहून भिका चोरग्यानं बूड हलवलं. तशी जेवण अर्धवट टाकून बनीची पोरं नाथा, जगू, बंड्या बारकूकडे गेले. नाथानं बारकूला काय करतोयस असं विचारलं तर बारकू रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ये माकडा, तू कोण विचारणार? तुझी पण ह्याच्यासारखी हालत करील, घोळसू घेईल. म्या महाराष्ट्र केसरी हाय. नाथा तब्येतीने बारकूच्या डबल टिबल. त्याला या काडी पैलवानानं महाराष्ट्र केसरी बारकूचं हसू आलं. तसं बाकीचे लोकही फिदी करून हसू लागले. ते पाहून बनीचा पारा चढला. ती सगळ्यांवर ओरडली, तुम्ही काय माणसं आहात की जनावरं? त्याला काय झाले ते बघायचं सोडून हसत बसलात. असं म्हणत तिने बारकूच्या कमरेला मिठी मारून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तसं बारकूने एक झटका दिला तशी बनी कोलमडली. बारकूचा आत्मविश्वास वाढला होता. हे पाहून नाथा, बंड्या बारकूला पकडण्यासाठी पुढे झाले व दोघांनी दोन बाजूने त्याला पकडला. तसा तो त्यांनाही झटके देऊ लागला. त्याचं दातोट खात सोडवून घेण्यासाठीची धडपड चालू होती. आता लोकांना कळून चुकलं हे लागेरलंय, नाहीतर बारकू असा कधीच वागला नव्हता. सगळ्यांनी बारकूला बैलगाडीत घालून घरी आणला. बनीनं एका कोपऱ्यात वाकळ अंथरली. तीवर बारकू लवंडला. पडल्या थरथर कापू लागला. अचानक बरळू लागला. सोड, मला नाही कुस्ती खेळायची. जबरदस्ती केली तर दाखवीन इंगा तुला. बने, मला खारीक, खोबरं, बदाम, काजू खायला दे. म्हशीच्या शेरभर दुधात केसर घालून प्यायला दे. त्याला आता बनीसमोर मानवर करून बोलता येते. पूर्वी तो बनीचा बैल होता. आता बनी त्याचा शब्द खाली पडू देईना. तो दिवसा उजेडी तंद्री लावून बसत होता. काय करावं म्हणून बनी बिच्चारी होऊन बसलेली. इतक्यात डोक्यात लक्कन प्रकाश पडला. अगो बया, मारुती देव ऋषी ह्याचा मैतर बाजूच्या आडगावात राहतोय आणि मला कसं आठवलं नाही. बाळ्या, काय आहे? अरच जा, मारुती देवरशाला बोलवून आण आडगावानं. म्हणाव बा लागिरलाय, ह्याचं भूत काढायचं हाय. बोरं माय, असं म्हणून बाळ्या आडगावाला मांत्रिकाकडे गेला. इकडं गावात सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. चर्चा चालू झाली. उद्याच्यानं मळईला तालीच्या कामावर नको बाबा. अरे खरंच र, आपल्याला बी झपाटलं तर? अरे कसलं भूत घेऊन बसला. भूत कुठं असतात वय? लय शाना हाय, आम्ही नाही कामावर जायचो. अरे मग खायचं काय? शेजारच्या गावात जाऊ रोजगार हमीच्या कामावर. जे भूत नाही म्हणत होते त्यांचं उसनावसन बहुसंख्य लोक मळईच्या कामावर यायला तयार नाहीत हे पाहून गळालं. अन तसंही शेजारच्या गावचा पर्याय आहे तर कशाला मगजमारी, असा त्यांचा विचार झाला. शेवटी लोक भूताच्या भीतीमुळे कामाला यायला तयार नाहीत असा अहवाल शासकीय पातळीवर गेला. लोकभावनेचा आदर करत आमदारांनी हे काम गावातच इतरत्र कुठं करता येईल का याची चाचपणी सुरू केली. दुसऱ्या शिवारी नाला बिल्डिंगच्या कामाला सुरुवात झाली. नियोजित बांधाच्या खालच्या अंगाला काही अंतरावर लागूनच विजयची विहीर होती. विजयसारखे आणखी काही शेतकरी ज्यांच्या विहिरी बंधाऱ्याच्या आसपास होत्या ते खुश होते. गावात सगळं अलबेलं होतं. मारुती देवऋषी बारकूला मंत्रतंत्र करत होता. 8-15 दिवस ज्या शेतात बारकूची आणि भूताची कुस्ती झाली तिथं मारुती दारूची बाटली, गांजा, चिलीम, कोंबडं, अंड्याच्या पोळ्या, भजी, भाकरं बारकूवरून उतरून ठेवू लागला. जसजशी भूताची एक मागणी पूर्ण व्हायची तसं भूत वेगळीच मागणी करत होता. तिखट खाऊन कंटाळा आल्यावर भूतानं श्रीखंडपुरी, पुरणपोळी, आमटी, कुरडईवर यथेच्छ ताव मारला. शेवटी झाडाला सोडताना गाडी भाडं 151 रुपये मागू लागला. तशी बणी मारुतीला म्हणाली,
काय मारती भाऊ, भूत काही एसटीने जातात वय? बनू वहिनी, काय असतं या? त्यांना न्यायला भूतांची एसटी असती या. म्या बघितली, एकदा घाटात एसटी पडून आतली समधी माणसं मेली, त्यांची भूत झाली आणि ती एसटी त्यांनी सोडलीच नाही. ड्रायव्हर कंडक्टर बी भूतच झाले. तेव्हापासून कुठं बी भूत किती बी लांब जायला लागली एसटीनं. ती एसटी माणसाला दिसत नाही. जेव्हा दिसती तेव्हा एसटी भूत खऱ्या एसटीचं रूप घेतात. फळच्या जेवण डिझेल घेतात, त्यासाठी पैक द्यावं लागतात, नाही तर झाडाला सोडत नाहीत भूत. बनीनं सगळं ऐकल्यावर मनात म्हणाली, मेल्यावं आपण बी भूतच व्हावं. आपल्या पण इच्छा असतीलच की नाही. सध्या पैक दिल्या बगर सुटका नाही. नवरा बारको ऐकण्यात हाय नाही तर नसतं दिलं पैक. असा मनात विचार करून तिनं मारुतीला 151 रुपये दिले. आडगावाची वाट मळईतूनच जात होती. त्या वाटेनं मारुती देवऋषी सोडून कोणी फिरकायला तयार नव्हतं. भूतांच्या भीतीनं लोकांनी मळईला वळसा घालून जाणारी दुसरी लांबची वाट पत्करली होती. बारकूच्या ताटातही अंड्यांच्या पोळ्या, चमचमीत मटण, भजी वाढली जात होती. गोडधोडही मिळू लागलं. बारकूला हळूहळू बाळसी येत होतं. बारकूची पोरही मजेत होती. बनीचा आवाज दबला होता. हे समद करण्यात तिला कर्ज झालं होतं. बंधाऱ्याच्या कामावर जाणारे लोकही पोटापाण्याची सोय गावातच झाली म्हणून खुश होते. उन्हाळा सरून पानकाळा सुरू झाला. पाऊस धोधो कोसळला. नदी नाले तुडुंब झाले. विजयच्या रानातलं धरणही भरून गेलं. पाणी सांडव्यातून ओसंडू लागलं. एक दिवशी ग्रामसभा भरली आणि पाणी पुजायचा ठराव झाला. मारुती देवऋषी आता मळईत राहायला आला. तिकडची शेती त्यानं स्वस्तात पदरात पाडून घेतली होती. मळईला लोक आता भूताचा माळ म्हणू लागले. बारकूचे मळईत जाणे येणे सुरू झाले. तशी बनी काळजीत पडली, पण नंतर निर्धास्त झाली. मारुतीने भूताचा बंदोबस्त वेताळ बुवाचे देऊळ बांधून केला होता. देवळाला गाववर्गणी विजयने जमा केली. एके दिवशी बारकूनं नोटाचं पुडकं बनीच्या पुढ्यात टाकलं. बनी वासून ते बघत राहिली. तेव्हा बारकू म्हणाला, बघती काय, मळईच्या भूताची किरपा हाय. तिला वाटलं आपल्या नवऱ्याला भूतवश झालं असेल आणि हे वशीकरण मारतीनं शिकवलं असेल. कसं का असना, लक्ष्मी हाय ती. आता बनीची कर्तृत्व संपली आणि बारकूचं राज्य आलं. बारकू आता बारीक सारीक कामही करेनासा झाला, फक्त हुकूम सोडायचा. बंधाऱ्याचं पाणीपूजन झालं. विजयने गावातल्या काही निवडक मित्रांना मटण दारूची पार्टी ठेवली. त्या पार्टीला मारुती देवऋषी आणि बारकूला आवर्जून बोलवलं. या कथेचे श्रेय कथालेखक आहेत श्री दत्तात्रय साळुंके, मायबोली. आज मी निवडलेली ही ग्रामीण कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय कळवा. आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.